श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. मॅम, मिसेस वळंजेचे सासरे आले. गुड, त्यांना पाठवा. ओके. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बसा. मी बद्रीनाथ वाळुंजे, आमच्या सुनबाई ऍडमिट आहेत. हो, मीच सांगितलं तुम्हाला फोन करायला. त्यांची कंडिशन थोडी सिरियस झाली होती, पण त्यांना औषधं देऊन आम्ही स्टेबल केलेलं आहे. कसं आहे, 9वा महिना लागला की आमचा नेहमी प्रयत्न असतो की नॉर्मल डिलिव्हरी करावी, पण त्यांची कंडिशन बघता मला असं वाटतं की सीझर शिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. पण मी काय म्हणतो डॉक्टर, तुम्ही केव्हा सीझर करणार आहात? आज रात्री, फार फार तर उद्या सकाळपर्यंत. आणखी नाही थांबता येणार आपल्याला. आम्ही तासातासांनी मॉनिटर करतोय. एकूण परिस्थितीचा अंदाज घेता 4 तासांनी आपल्याला केव्हाही सीझरचं डिसिजन घ्यायला लागेल. हे बघा, ते अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत. ते झालंच हो, म्हणून तर आम्ही आमच्या ज्योतिषांना कन्सल्ट केलं. मी काय म्हणतो डॉक्टर, परवा सकाळीच सीझर करा ना. 7 ते 8 अशी वेळ दिली आहे त्यांनी. या वेळेत जर सीझर केलं ना तर बाळाला राजयोग आहे हो. काय बोलताय तुम्ही मिस्टर वाळुंजे? नाही, ज्योतिषशास्त्राचा उपयोग करण्याविषयी माझं काही म्हणणं नाहीये, पण बाळ आणि बाळाची आई सुखरूप राहावी म्हणून तुम्ही कन्सल्ट नाही केलं तर तुम्ही राजयोग पाहिलात आणि त्यासाठी आई मुलाच्या जीवाशी खेळताय तुम्ही. काही तारतम्य आहे की नाही तुम्हाला? आज बाळ आणि त्याची आई अशा कंडिशन मध्ये आहेत की त्यांना जिवंत ठेवणं सर्वात जास्त महत्वाचं आहे. ते सोडून राजयोगाच्या कसल्या गोष्टी करताय तुम्ही? हे बघा मॅडम, सून आमची आहे, नातू आमचा आहे. हे तुम्ही कोण ठरवणार? तुम्हाला पटत नसेल तर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हे बघा, त्यांना अशा कंडिशन मध्ये सोडणं खूप रिस्की आहे. ते आमचं आम्ही बघून घेऊ, पण तुम्हाला फायनल विचारतो, परवा सकाळपर्यंत थांबा. अहो, तुम्हालाही राजयोग दाखवतो. मी तुम्हाला फायनल सांगते, तुम्ही तुमच्या सुनेच्या आणि नातवाच्या जीवाशी खेळताय. ते तुम्ही नका सांगू. तुम्ही बिलाचे काय ते बघा, आम्ही तिला घेऊन जातो. मानस, अरे तुला म्हटलं होतं ना मी घरी जा म्हणून, अजून तू इथेच. नाही मॅम, तुम्हाला झोप लागली होती, पण तरी पण मला काळजी वाटत होती म्हणून थांबलो. कसं वाटतंय तुम्हाला आता? मी बरी आहे रे, खरंच बरी आहे आता. सॉरी, उगीच तुला त्रास झाला. आय एम सॉरी काय त्यात? हो, माझा पायच निघत नव्हता इथून. असंच अडकत माणूस मायेच्या पाशात. फोन आला होता का कोणाचा? नाही का, येणार होता का कोणाचा फोन? नाही नाही, मी विचारत होते हॉस्पिटलमधून कोणाचा फोन आला होता का? हॉस्पिटलमधून नाही, पण राधाचा फोन आला होता. हो, तुमची चौकशी करत होती ती. माझी?
माझी काय चौकशी करायची आहे? स्वतःची चौकशी कर म्हणाव. तिच्या निर्णयात काही बदल? काहीच नाही. सगळे हट्ट अजून तसेच आहेत. मला नाही वाटत काही बदल होईल असं. मॅम, मॅम कशा आहात तुम्ही? बरी आहे मी. एवढं काही झालेलं नाही मला. उत्तम आहे. बोलता बोलता जरा चोक व्हायला झालं होतं. ब्रीदिंग प्रॉब्लेम होतं असं, पण मानसिक ताणामुळे होतं असं कधी कधी. त्याची काळजी घ्यायला मानस इथे आहे. तू तसदी घ्यायची गरज नाही. रात्र बरीच झाली मानस. तिला तिच्या खारच्या घरी सोडून ये. नको, थांब. स्वतंत्र आणि सक्षम आहे ती आता. आपलं बरं वाईट चांगलं कळतं तिला. जाईल एकटी. उशीर झालाय. जा घरी आणि उद्या सकाळी वेळेवर हॉस्पिटलला ये. यापुढे हॉस्पिटलच्या कामाच्या संदर्भात कधी काही बोलायचं असेल तर माझी तयारी आहे, पण आपल्यातल्या पर्सनल आणि इमोशनल गोष्टींबद्दल बोलण्यात मला आता काडीचाही रस नाही. गुड नाईट. मानस, मी सोडतो घरी तुला. आता कळला, प्रत्यक्षात जगताना या सगळा सहन करणं किती कठीण आहे. आता कळला. केदारशी लग्न कर असं सांगणं सोपं आहे सौरभ, पण पावलो पावली ते बघताना तुझ्या काळजावर सुरी फिरते ना. अरे तुझ्या एका शब्दाखातर तिनं या आगीत पाऊल टाकलं. ती पोरगी जिंकली. याला म्हणतात खरा प्रेम. पण तू नाही जिंकलास. तू नाही जिंकलास. अजून पण तिला या फुपाट्यातून बाहेर काढ. सौरभ, तुझा केदारसाठी जीव तडफडतोय. तुला वाईट वाटतंय त्याचा. ह्या बघून तर माझ्या मनात तुझ्याबद्दलचा गोडवा अजून वाढला. पण हा उपाय नाही रे त्याच्यावरचा. हा उपाय नाही. अरे तू काय, सीमा वहिनी काय, चांगले शिकलेले ना रे तुम्ही. माझ्यासारख्या आडाण्याला जे कळतं ते तुम्हाला कसं कळत नाही. तो डॉक्टर मानस सुद्धा राधाला सांगतोय तू करतेस ते चूक आहे, बरोबर नाही. तो डॉक्टर सांगतो त्याला बाजूला टाकून तुम्ही तुमचाच चालवलाय. बघ सौरभ, केदारला बरा करणं ह्या डॉक्टर मानसचा काम आहे, तुझा नाही.
आणि राधाला त्याच्याशी लग्न कर असा सांगणं तर त्याहून चूक आहे रे. सोने माझा ऐक, पकड तिचा हात, पळून जा, सूट या पिंजऱ्यातून उडून जा. काय नाही होत. या घराचा दडपण बिडपण सगळा झूट आहे रे. सगळे गोड होतात. मला माहिती आहे ना, माझ्या रणजीच्या वेळेस काय कमी झाला होता. रणजी म्हणत होती असा कसा करायचा, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, मार्कंड दादा काय म्हणेल, सीमावहिनी काय म्हणेल. मी म्हटलं आता आपण म्हणायचा आणि त्यांनी ऐकायचा. चल माझ्या बरोबर. आणि माझी रणजी माझ्या बरोबर आली. मला सांग, काय वाईट झालं, काय वाईट झालंय सांग ना मला. माझं ऐक, तिच्या बरोबर लग्न कर, पळून जा, बिनधास्त पळून जा. मी बघतो मागचा सगळा. आणि केदारला बरा करायचा पण माझं काम आहे. तू काळजी करू नकोस, जा. राधा, घर आलं तुझं. राधा, अजूनही वेळ गेली नाहीये. तू आणि सौरभच लग्न करा. नाही मानस, आता खूप उशीर झालाय. सौरभसाठी आगीत पाऊल टाकलंय, पण मला जमेल का हे अखेरपर्यंत? सौरभ नसेल तर मी मरूनच जाईन. केदार बरा होणार असेल तरच सौरभला सुख मिळणार आहे. करीन मी अग्निदिव्य. आता सौरभचा विचारही करायचा नाही. पण तो तर माझा श्वास आहे. सौरभ, चंद्र माझ्या मनीचा उगवला या हृदयी तुझ्या. चंद्र माझ्या मनीचा उगवला या हृदयी तुझ्या. चांदणे नयनी वसेते उजळले नभी पुन्हा. चंद्र माझ्या मनीचा उगवला या हृदयी तुझ्या. चांदणे नयनी वसेते उजळले नभी पुन्हा. चंद्र माझ्या मनीचा उगवला या हृदयी तुझ्या. फिरेरा नवारा भरारा भरारा तुझ्या भोवती. करी सांज तुम्ही ज्या सबस्क्रायबरला कॉल करू इच्छिता तो सध्या दुसऱ्या कॉलवर बिझी आहे. फिरेरा नवारा भरारा भरारा तुझ्या
भोवती करी सांज तारा मिळाया धारा तुझी आरती. तुम्ही ज्या सबस्क्रायबरला कॉल करू इच्छिता तो सध्या दुसऱ्या कॉलवर बिझी आहे. जरीने तुम्ही ज्या सबस्क्रायबरला कॉल करू इच्छिता तो सध्या दुसऱ्या कॉलवर बिझी आहे. जरी रे हमीच्या बिचाऱ्या सरिहा घरा भोवती तरी ह्या घराला तुझ्या सवांच्या पुराची भीती. फिरे रान वारा कधी वेळ येते उदासी भरूनी इथे अंगणी. कधी वेळ येते उदासी भरूनी इथे अंगणी. तरी ऊन असते घराला धरूनी तरी ऊन असते घराला धरूनी मला सोबती. फिरे रान वारा जरी थांबली ही जुनी वाट माझी तुझ्या दारची. जरी थांबली ही जुनी वाट माझी तुझ्या दारची तरी शब्द माझे मला टाळूनही पुढे चालते. फिरे रान वारा पहादूर गेली ऋतू पाखरेही वयाच्या सवे. पहादूर गेली ऋतू पाखरेही वयाच्या सवे. मिळो आसवाना अशा सांज वेळी मिळो आसवाना अशा सांज वेळी जरा सद्गती. फिरे रान वारा भरारा भरारा तुझ्या भोवती करी सांज तारा मिळाया धारा तुझी आरती. काही न बोलता खूप काही बोललो आपण. मी ठेवते, कारण मला बाबांकडे जायचंय आणि मग हॉस्पिटलला. मी दुपारी येईन, कारण मला खरेदी करायला जायचंय. बाय, टेक केअर.